आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये. आज काही लोकांचे मला मेसेजेस आलेत, काही कारणामुळे ते जॉईन करू शकत नाहीये. तर आपण वाट न बघता आपण सुरू करू आजचं सेशन. आज सगळ्यात महत्वाचा मला एक संदेश दुपारी असा आला होता आणि मला सांगितला गेलाय की तो आजच्या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांपर्यंत हा पोहोचवायचा आहे. दोन गोष्टी मला सांगितल्या गेल्यात. पहिली गोष्ट म्हणजे सरेंडर, शरणागती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऍक्सेप्टन्स, स्वीकार करणे. तर ह्याच्यासाठी हे दोन्ही समजून सांगण्यासाठी एक छोटी स्टोरी म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीये. ती आहे अम, भक्त प्रल्हादाची एक स्टोरी आपल्याला माहितीये. आणि त्या स्टोरीमध्ये आपल्याला हे माहितीये की जेव्हा भक्त प्रल्हादाला पूर्ण सरेंडर, पूर्ण विश्वास असतो की त्या खांबामध्ये सुद्धा माझा भगवंत आहे. आणि ते जेव्हा ते खांबाला जेव्हा अ, हे केलं जातं त्यावेळेस तिथून जो भगवंत साक्षात नारायण तिथून प्रकट होतात. आणि त्याचा हा विश्वास, त्याचा हा शरण, पूर्णपणे त्याच्या चरणावर शरण गेलेली कथा आहे. खरं तर ह्याच्यामध्ये आपल्याला भक्तीचा एक स्टोरी दिली जाते की ह्या स्टोरीमध्ये भक्त प्रल्हादाची भक्ती आहे म्हणून, की त्याची भक्ती इतकी निश्चल आहे, त्याचा इतका विश्वास आहे त्या गोष्टीवर. आणि की माझा भगवंत चराचरात आहे, कणाकणात आहे, असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्या स्टोरीमधून आपल्याला सांगितलं गेलं लहानपणी सुद्धा. पण त्याचसोबत की भक्ती आहे म्हणजे विश्वास तर आहेच आहे पहिली गोष्ट, आणि दुसरं म्हणजे सरेंडर. त्याला भीती नाही वाटत की आता आपलं काय होणार आहे. आपल्या वडिलांना आवडत नाहीये आपण नाव घेतलेलं भगवंताचं, अशा घरामध्ये त्याचा जन्म झालाय. आणि तिथं असताना सुद्धा तो केवळ शरण जाऊन पूर्णपणे त्याचा नारायणाच्या नामामध्ये तो इतका लीन होता. आणि त्यांनी ते दाखवून दिलं की त्या खांबामधून सुद्धा भगवंत प्रकट झाले. आणि तिथं दोन गोष्टी, एक तर विश्वास आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरेंडर. पूर्णपणे जेव्हा भगवंताला आपण शरण गेलेलो असतो तेव्हा या गोष्टी घडतात. आता जर आपण एखाद्या गोष्टीच्या खूप वर्ष झाले मागेत, खूप महिने झालं मागेत, खूप दिवस झालं मागेत, तर थोडंसं त्याच्यापासून ब्रेक घेऊन बघा. अशा वेळी थोडंसं थांबून जर आपण असं केलं की मला खूप वर्ष झालं, खूप दिवस झालं, खूप महिने झालं, काही एखादी गोष्ट मला पाहिजे पण ती पूर्ण होत नाहीये, अशा वेळी काय करायचं? जर ती गोष्ट पूर्ण होत नाहीये ह्याचा अर्थ काय आहे? की आपल्या नियंत्रणाच्या बाहेरची ती गोष्ट आहे. जर मी सतत मॅनिफेस्ट करते, मी सतत डोळ्यापुढे आणते, व्हिज्युअलाइज करते, जे जे सांगितलं जातं युट्यूबवर इकडून तिकडून कुणाकडून तरी, ते सगळे प्रकार मी करते. मी पाणी घेते, त्याला रिचार्ज करते पाण्याला माझ्या, रोजच्या रोज बोलते की ती माझी इच्छा पूर्ण झालीये. हे सगळं करून सुद्धा समजा ती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्याचा साधा, सरळ आणि अगदी स्पष्ट असा अर्थ आहे की ती गोष्ट आत्ता तुमच्या आयुष्यात न येणं सगळ्यात उत्तम आहे. सगळ्यात तुमच्या हिताचं हायेस्ट गुड म्हणतो ना आपलं, आपल्यात सगळ्यात जे हित आहे ते तुमच्या हिताची ती गोष्ट आहे, म्हणून ती आत्ता आयुष्यात येत नाहीये. हे पूर्ण विश्वास ठेवायचा. आणि ह्यालाच म्हणतात की आपला विश्वास किती आहे त्या त्या परमात्म्यावर आणि त्या एका शक्तीवर. हे तिथं आपल्याला ही आपली टेस्ट असल्यासारखीच आहे की जेव्हा मला एखादी गोष्ट मिळत नाहीये तेव्हा का मिळत नाही? मॅनिफेस्टेशन खोटं आहे का? माझ्या आत्म्याची शक्ती तेवढी नाहीये का की मी ती गोष्ट खेचू शकते, आकर्षित करू शकते स्वतःकडे? ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून आज सगळ्या युट्यूबवर तुम्ही खूप व्हिडिओ बघितले असतील की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, तर आकर्षणाचा सिद्धांत. तर माझी एक मैत्रीण आहे, ती आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा आहे ध्यानाच्या, आणि ती मला बोलताना नेहमी म्हणायची की असं का होतं की मला एक गोष्ट पाहिजे आणि ती गोष्ट पाहिजे पाहिजे पाहिजे, मी खूप त्याच्यासाठी जीवाचा आटापिटा सगळं तडफड तडफड करते की मला ती गोष्ट पाहिजे, आणि ती मिळतच नाही. आणि शेवटी जेव्हा मी ती गोष्ट विसरते की जाऊ दे मरू दे एकदाच म्हणून, ती मी गोष्ट सोडते. आणि काही दिवसानंतर ती गोष्ट आपोआप न डोक्यात नसताना सुद्धा माझ्याकडे येते. आणि मग माझ्या लक्षात येतं की कधी काळी मी हे मागितलं होतं. म्हणजे किती वेळा तर असं होतं की ती गोष्ट विसरून गेलेली असते आणि तेव्हा ती गोष्ट तिच्याकडे आपोआप येते. असं तिच्या बाबतीत ती मला म्हणते की मला असं कधीच होत नाही की मी, म्हणजे फार कमी होतं नाही असं नाही, पण असं फार कमी होतं की आता मी ते विचार करते मला पाहिजे आणि ते मला लगेच मिळालंय. म्हणजे त्याच्यासाठी असं बऱ्याचदा तिला तिला असे अनुभव आलेत की मॅनिफेस्ट करते, व्हिज्युअलाइज करते, पाणी मला बोलतीये, लिहून काढतात काही लोक. एक आपल्याकडे एक जर्नल ठेवतात, डायरी ठेवतात, ज्याच्यामध्ये ह्या इच्छा लिहितात, त्याच्यावर रेखी देतात, चोकुरेचे चिन्ह काढतात, सगळं करतात. आणि मग बऱ्याच वेळेला ती गोष्ट त्यावेळेस येत नाही. तर ह्याचं कारण असे की हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा आपल्या टाइमलाईनशी पण संबंधित आहे, लक्षात ठेवायचा.
मी जर विचार केला की पुढच्या 2 महिन्यामध्ये माझ्याकडे एक गोष्ट पाहिजे, मी 2 महिन्याचा त्याला एक टाइम दिलाय की 2 महिन्यामध्ये माझ्याकडे ही गोष्ट येऊ दे. आता ही टाइम लाईन आहे ना, ही आपण ज्या रियालिटीमध्ये आहोत, जगतोय, तिथं त्यानुसार आपण विचार करतो. आता मे महिना आहे, जून जुलैपर्यंत माझ्याकडे ही गोष्ट येऊ दे, जुलैपर्यंत माझ्याकडे गोष्ट येऊ दे. आपण ह्या वर्ल्डमध्ये, आत्ताच्या आपल्या जगामध्ये हा टाइम टाकतो. पण तसं बघायला गेलं तर जिथं आपली चेतना, जिथं आपली बुद्धी काम करते, तिथं टाइम नाहीये आणि प्लेस पण नाहीये. मी कुठल्या शहरात आहे, मी कुठल्या ग्रहावर आहे, हे सुद्धा आपण सगळे कुठे आहोत तसं बघायला गेलं तर पृथ्वी ही अंतराळात फिरतीये. आणि सूर्यानुसार आपल्याकडे टाइम आहे. आत्ता रात्र आहे, अमेरिकेत दिवस आहे, दुसऱ्या कुठल्या देशात अजून दुसरी कुठली वेळ आहे. हे कसं ठरतं आपल्याकडे? हे सूर्याच्या त्याच्या ट्रान्झिशन, त्याच्या फिरण्यावर आपल्याकडे दिवस आणि रात्र ठरतो. आणि त्या दिवस आणि रात्रीला अनुसरून आपण टाइम ठरवलाय. सकाळचे 10 वाजलेत, 11 वाजलेत, त्या सूर्याच्या प्रकाशानुसार, त्याच्या फिरण्यानुसार आपण हे सगळं ठरवलंय. पण मग तसं बघितलं गेलं, तसं जर आपण म्हणतो ना की फिजिक्समध्ये हा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे, की तसं बघितलं गेलं तर आपण सगळेजण टाइमच्या पलीकडे जगतो. आता फक्त आपण सूर्यानुसार आपल्या मानवी जीवनामध्ये हे सगळं सोपं व्हावं समजायला म्हणून आपण हा टाइमचा कॉन्सेप्ट दिलेला आहे. तर जेव्हा चेतना, आपली बुद्धी, तुम्ही 2 मिनिटं विचार करायचा की जेव्हा मला कुठली गोष्ट माझ्या आयुष्यात पाहिजे, तेव्हा आपण दिवस रात्रीचा विचार करतो का? नाही. रात्री झोपेतून उठून सुद्धा आपल्याला वाटत असतं ते मला मिळायला पाहिजे. मग त्यावेळेस असं असतं का, अरे नाही नाही, रात्री 2 नंतर इच्छा करायची नाही, इच्छा कधीच करायची नाही, असा काही नियम आहे का? नाहीये. म्हणजे ह्या गोष्टीला टाइमचं बंधन नाहीये. आता जेव्हा ती गोष्ट आपल्या आयुष्यात येत नाही, त्याच्यासाठी पण कारण आहे. ते कारण काय आहे हे बऱ्याचदा आपल्याला ती गोष्ट मिळाल्यानंतर, अनेक वर्षानंतर पण लक्षात येतं, अरे हेच कारण आहे म्हणून माझ्याकडे ते लवकर आलं नाही जे मला पाहिजे होतं. पण जे लोक हे मला मिळालं नाहीये, मला माझी इच्छा पूर्ण झाली नाहीये, तरी सुद्धा मला माहितीये की हे सगळं प्लॅनिंग आहे, हे सगळ्याचं काहीतरी एक अर्थ आहे, का माझ्याजवळ येत नाहीये, हा विश्वास जी लोक ठेवतात, त्यांची ती परीक्षा संपलेली असते मग तिथून पुढं. कारण त्यांच्याबरोबर मग काय व्हायला लागतं की त्यांना मनात आणलेल्या इच्छा असतील किंवा काय, ते पूर्ण मग विश्वासाच्या सरेंडर भावामध्ये जातात. की शरण गेली मी, मला माहिती माझं सगळं काम पूर्ण होणार आहे. मग त्यांना तो अविश्वास राहत नाही भगवंता, म्हणजे भगवंताप्रती किंवा त्या परमात्म्याप्रती, किंवा जी कुठली आपण शक्ती मानू तिच्याप्रती. आणि मग ही गोष्ट मला हे सांगण्यात आलं की हे आज ग्रुपमध्ये सगळ्यांना सांगायचं की शरणागती, कधी कधी आपल्या घरातली लोक आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत, कधी कधी हे सगळ्याला लागू आहे बरं का, फक्त इच्छेला नाही, वस्तूला नाही. मला कार पाहिजे ह्या मटेरियलिस्टिक भौतिक गोष्टींसाठी नाही. नातं असेल, आपलं कुठलं काम अडलं असेल, आपल्या घराची प्रॉपर्टीचं काही डील होत नसेल, त्यावेळेस फक्त आणि फक्त असं जर होत नसेल तर ध्यान मध्ये नाही, नुसतं नॉर्मली जरी तुम्ही डोळे मिटून बसलात शांत, आपल्या गुरूंना, आपल्या इष्टदेवतेला तिथं बोलवायचं आणि म्हणायचं की हा जो विषय आहे, ज्याची मी खूप दिवस झाली इच्छा धरतीये, माझ्या मुलाबाळांचं काही असेल, माझ्या फॅमिलीशी रिलेटेड काही असेल, हे मी आत्ता या क्षणाला तुझ्या चरणामध्ये सोडते. ह्या गोष्टीसाठी मी तुला आत्ता शरण आलेले आहे आणि ही गोष्ट मी तुझ्या चरणात सोडली, एवढं तुम्ही म्हणून बघा. हा, पण ते म्हणल्यानंतर पुन्हा पुन्हा दुसऱ्या दिवशी परत त्याच्यानंतर सारखा त्याचा विचार करायचा नाही. ती गोष्ट त्याच्या पायात सोडलीये ना, की मग ती विसरून जायची आणि मग बघा ती कामं तुमच्या बाबतीत कशी पूर्ण होतील. आता मी हे बघा कामं पूर्ण होतील हे पण मी सांगणं म्हणजे कुठेतरी तुम्हाला ते अपेक्षा दिल्यासारखं आहे, की हा म्हणजे एक होप असल्यासारखं, की नाही मी तुम्हाला सांगते की ते मनात ठेवा आणि मगच तसं करा, असं नाहीये. मी हे तुम्हाला का सांगते, कारण हे एक असा एक मॅनिफेस्टेशनचा, एनर्जीचा एक प्रकार आहे म्हणून मी सांगितलं. पण जेव्हा आपण पूर्ण शरण जातो आणि विश्वास ठेवून ते त्याच्यावर सोडतो, तेव्हा कदाचित काही महिने लागतील, कदाचित वर्ष लागेल, पण ती गोष्ट आपल्या जवळ येते. तर हे जर कुणी असं अशामध्ये अडकलं असेल, अशा सिच्युएशन मध्ये कुठेतरी ती एक मॅनिफेस्टेशन होत नाही असं वाटत असेल, तर ट्रस्ट करा. पहिला तर सगळ्यात विश्वास ठेवायचा. दुसरी गोष्ट म्हणजे शरणागती. जर ती गोष्ट होत नाहीये, येत नाहीये आपल्यापर्यंत, तर ती आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये आत्ता. आणि त्याच्यावर नियंत्रण असणारी खूप मोठी परमशक्ती आहे, जी तुम्हाला द्यायचा विचार करत आहे, म्हणजे ती देईल तुम्हाला, ती गोष्ट येणार आहे. पण त्याला वेळ लागेल कदाचित, कारण ती आपल्या हिताची नाही आत्ता येणं. असं पण असू शकतं. बऱ्याचदा असं होतं, असं कसं काय हिताची नाही, आता मला गरज आहे पैशाची. मग का हिताची नाहीये? पण त्या पैशाच्या गरजेपोटी कदाचित काहीतरी वेगळं घडणार असेल, अजून 4 दारं उघडणार असतील.
जे आपल्याला आत्ता समजणार नाही, असंही असू शकतं. त्यामुळं आपण जेव्हा एक दार बंद आपण होतं, पैशाचं दार आपल्याला उघडं नाहीये आणि ते पैसे जमवा करताना आपण चार अजून गोष्टी अशा करतो, की ज्या गोष्टी पुढे जाऊन आपल्याला भविष्यात अजून उपयोगाच्या ठरतात. तर त्यामुळं हा संदेश मला आला होता. ह्याच्यासाठी मला ती गोष्ट एक सांगितली गेली की भक्त प्रल्हादाची, की कसा तो एक विश्वास मनामध्ये होता त्याच्या, जरी अशा कुळामध्ये जन्म झाला असेल की जिथं भगवंताचं नाव घेतलेलं पण अलाउड नव्हतं, पण त्याचा विश्वास इतका होता की त्यांनी साक्षात भिंतीमध्ये खांबामध्ये भगवंत प्रकट केला त्याच्या विश्वासामुळं, त्याच्या चेतनेमुळं. त्याच्या चेतनेत हा फिट बसलं होतं की माझ्या बरोबर नामाच्या रूपाने नारायण इथं आहेत आणि ते सगळीकडे कणाकणात आहेत आणि ते मग साक्षात त्याच्या विश्वासामुळे त्यांना तिथं प्रकट व्हावं लागलं. तर अशा अनेक आपल्या ज्या गोष्टी आहेत ना इतिहासात, त्या केवळ त्यांची पूजा करावी त्या देवतेची, की नारायण किती महान आहेत आणि नारायण माझे देवता आहेत साक्षात आणि मी फक्त त्यांची पूजा करावी ह्याच्यासाठी नाहीये. तर ह्याच्यातून आपल्याला दाखवलं गेलंय की जसा भक्त जशी आपली भक्ती किंवा आपला विश्वास आहे त्याप्रमाणे परमात्मा भगवंत तिथं प्रकट होतो. हे आपल्याला त्याच्यातनं शिकायचंय. नुसतं आज ती गोष्टीवरून मी दर महिन्याला ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणू शकतो आपण, श्रावणामध्ये किंवा दर 2-3 महिन्यांनी आपण सत्यनारायण करतो, हे ह्याच्यासाठी नाही सांगितलंय. तर त्यातून आपल्याला हे घ्यायचंय की तुम्ही जर विश्वास ठेवला तर ते कुठेही काही होऊ शकतं. आणि त्याची एक गौतम बुद्धांचं एक वाक्य आहे की यू बिकम व्हॉट यू थिंक. तुम्ही ते बनता ज्याचा तुम्ही विचार करता, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ती गोष्ट तुम्ही बनता. हे त्यांच्या एका वाक्यामध्येच हे सगळं आलं. एक छोटा अनुभव सांगायचं म्हणजे, माझ्याच ऑफिसमधली एक माझी कलिग होती आणि तिच्या बाबतीत पण सेम असाच प्रकार घडला होता की तिला जिथं ज्या दुसऱ्या एका जागीची तिला जिथं ट्रान्सफर हवी होती ती मिळत नव्हती तिला आणि ती खूप प्रयत्न करून थकलेली. आणि नंतर जेव्हा तिला असं वाटलं होतं की माझा देवावरचा आता विश्वासच संपलाय, म्हणजे असं काही होतं की बऱ्याचदा लोक अधीर होऊन जातात अगदी, आणि त्या गोष्टींनी तिला इतका त्रास झाला होता. फॅमिली तिकडे बरेच गोष्टी सुरू होत्या एकाच वेळेस आणि तिला तिथं जाणं गरजेचं होतं आणि जॉबही सोडायचा नव्हता, गव्हर्नमेंट जॉब होता. आणि मग शेवटी असं झालं की जेव्हा तिथं ती सगळा विचार सोडून दिला आणि ती म्हणली जाऊ दे, मी आता स्वीकार करते जसं माझं आयुष्य आहे. म्हणजे ती ऍक्सेप्टन्सच्या मोडवर आली होती आणि तिने ते स्वीकार केले की ठीक आहे, जे होतंय ते होतंय, आता मी ह्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. आणि जेव्हा ती ते सगळं झालं आणि ती व्यवस्थित सेट झाली, सगळं झालं आणि त्याच्यानंतर ती पूर्ण 1-1.5 वर्ष झालं असेल आणि नंतर तिला तिकडे ट्रान्सफर मिळाली. आणि जेव्हा ती तिथं गेली तेव्हा तिला बऱ्याचशा गोष्टी नंतर अशा रिअलाइज झाल्या की बरं झालं ती 1-1.5 वर्ष आधी आली नाही. कारण म्हणजे तिच्या फॅमिलीमधल्याच काही गोष्टी होत्या ज्यामुळे तिला नंतर हे समजलं की मी तेव्हा आले असते तर मला खूप त्रास सहन करावा लागला असता. कुटुंबामध्ये खूप वादविवाद आणि खूप गोष्टी सुरू होत्या ज्या तिला नंतर तिथं गेल्यावर कळल्या. आणि नंतर मग तिला इतकं त्याचं वाईट वाटत होतं की आपण उगाच देवाला दोष दिला. आणि नंतर फोनवर जेव्हा आम्ही हे सगळं बोलायचो तेव्हा ती मला हे सगळं सांगायची की कसं हे सगळं घरामध्ये वातावरण आता सुरू आहे आणि कसं ती त्या सगळ्यातनं वाचली 1-1.5 वर्ष जेव्हा ती आमच्यासोबत तिथं होती तेव्हा. आणि त्यामुळं ती नंतर मग तिला ते सगळ्या गोष्टी रिअलाइज झाल्या. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे मला आत्ता का नाही मिळत आहे, का नाही होते माझ्यासोबत, पण ते न होण्यामागे सुद्धा एक डिवाइन प्लॅन असतो, एक दैवी काहीतरी ऍक्शन असती. आणि त्यामुळं आयुष्यात माझ्याकडे आत्ता हे नाही ते नाही, माझ्याशी लोक अशी वागतात, माझं शरीर असं काय, ही कुठलीही कंप्लेंट न करता जसं आहे तसं आपण स्वीकारायला शिकलो की तो तिथं असे धागे लूज सोडतो सगळे. कारण आपल्यामध्ये आता स्वीकारलं आलं, इतके दिवस आपण म्हणजे रडणं असतं, कंप्लेंट असते, तक्रार असतं, माझं असं असं, तोपर्यंत त्या गेम मध्ये मजा आहे. लक्षात येते, समजून घ्या. जेव्हा तुम्हाला तो गेम कसा खेळायचा, एखादा व्हिडिओ गेम तुम्ही खेळताय, एखादी गेम तुम्ही शिकलात अगदी आता एकदम, मग काय म्हणणार, अरे ह्याच्यात आता काही मजा राहिली नाही, आता फारच इझी झालंय, मला नाही आवडत. आज जर मी तुम्हाला सगळ्यांना म्हणलं की जाऊन तुम्ही सापशिडी खेळा, म्हणजे जेव्हा आपण त्या एजला होतो लहानपणी, तिथं आपल्याला सापशिडी खेळणं अवघड वाटायचं. आता आपण मोठे झाल्यावर काय म्हणतो, अरे ते काय मोठ्यांचा गेम नाहीये. सेम तसं जेव्हा आपण त्या गोष्टींमध्ये अडकून त्याचं रडत असतो, त्यामध्ये दुःखात बुडालेलो असतो, तोपर्यंत त्या गेम मध्ये मजा असते. एकदा आपल्याला असं वाटलं की जे चाललंय ना मला काही आता त्याचं नाही घेणं देणं, मला दुःख पण नाही, काहीच नाही, असं जेव्हा आपण त्या मोडवर येतो तिथून आपला त्रास कमी व्हायला लागतो. हे तुम्ही हे अनुभव घेऊन बघा, प्रयोग करून बघा. नुसतं म्हणायचं आणि खरोखर ते फील करायचं की आता मला ह्याच्यातनं काहीही प्रॉब्लेम नाहीये, जे आहे त्याला मी स्वीकारायला तयार आहे. त्या क्षणापासून तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातले त्रास कमी झालेत. जी लोक सतत सतत येऊन त्रास देणारी असतील, पैशाच्या अडचणी कमी झाल्यात, हे आपोआप जाणवायला लागेल. का? तुम्ही त्या ऊर्जेतनं बाहेर आलायत, तुम्हाला आता काही नाही फरक पडत आहे.
मग तो जो गेम चालवतोय त्याला पण तो काय म्हणेल, ठीक आहे आता तू शिकलाय काय धडा शिकायचाय ते. मग झालं ते सगळे धागे लूज व्हायला लागतात आणि आपण त्याच्यातनं बाहेर यायला लागतो. आणि त्यामुळं जितकं आपण ह्या गोष्टी लवकर समजून घेऊ तितकं आपण त्या मानसिक त्रासातून बाहेर येऊ. नाहीतर मग अजून तिथंच जर आपण अडकून राहायला लागलो, मला पैशाच्याच अडचणीत किंवा अजूनच आहे, शरीराचे आहेत, तिथं सुद्धा आपल्याला मग हा त्रास व्हायला लागतो, जास्त वाढायला लागतो तो विचार करून करून. ठीक आहे. तर ह्याच नोटवर आपण आजचं आपलं सत्र सुरू करू. आज आपण रेकी घेऊ, कारण काल पण घ्यायची होती पण काल वेळ तेवढा नव्हता. तर आज आपल्याकडे वेळ आहे. तर आपण आज रेकी घेऊ. जी लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी एकदा सांगते. रेकीमध्ये आपण हात एकमेकांवर घासून थोडे हात गरम होईपर्यंत असे एकमेकांवर घासून घेतो. रेकी ही शक्ती आपल्या हातात जन्मतः असते. ती काही आत्ता आलेली नाहीये. जन्मतः आपल्या हातामध्ये आहे, पण आपल्याला त्याची माहिती नसल्यामुळं आपल्याला ती कधी वापरता आली नाही. आता आपल्याला त्याची जागृती आहे, अवेअरनेस आहे, माहिती झाली. आणि जेव्हा एकदा ज्ञान येतं डोक्यामध्ये आपल्या चेतनेमध्ये, तेव्हा ते ज्ञान आपल्याला खूप मदत करतं जेव्हा आपल्याला त्या गोष्टी कळतात. कुठलीही आपण विद्या जेव्हा शिकतो, ऍस्ट्रॉलॉजी असेल दुसरं काही असेल, त्या विद्येचा एकदा शिकल्यानंतर ते ज्ञान घेतल्यानंतर आपण त्याचा सगळीकडे वापर करायला, आणि मग आपल्याला वाटतं अरे हे तर मला आधीपासूनच मी वापरलं असतं तर बरं झालं असतं. तर ह्या पद्धतीने फक्त ज्ञान घेणं महत्वाचं आहे. तर आपल्या हातामध्ये ही रेकी आधीपासून आहे. तर आता आपण काय करायचं, जेव्हा असं करतो पहिलं तर तिला इन्व्होक करणं असं म्हणतात रेकीला. इन्व्होक म्हणजे तिला जाग करणं, म्हणजे तिला बोलावणं, जागृत करणं, तिला ये म्हणणं माझ्या हातामध्ये. तर सगळेजण हात असे करून आपल्या छातीच्या समोर हात आपले आकाशाकडे तोंड करून धरायचे. डोळे मिटू आणि आपल्या छातीवर 2-3 मोठे श्वास घेऊ. दीर्घ श्वास आपल्या छातीवर घ्यायचे. नाकातून मोठा श्वास घ्या आणि तोंडातून तो बाहेर सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास नाकावाटे, तोंडावाटे तो श्वास बाहेर. आपल्या हातावर थोडस आपल्याला मुंग्या झणझण असं जाणवत असेल, तळहातावर लक्ष द्या. आता मनामध्ये आपण रेकी शक्तीला बोलवू. हे रेकी ऊर्जा माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. हे ब्रह्मांडीय रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. आपल्या गुरूंना स्मरण करू. आपल्या इष्टदेवतेचा चेहरा डोळ्यापुढे आणू. तुम्ही माझ्यासोबत आजच्या रेकी सत्रामध्ये या आणि मला मदत करा. आपल्या हाताला सगळ्यांनी लक्ष द्या. तळहातावर थोडस मुंग्या झणझण किंवा काही थोडी गरम हवा असं जाणवत असेल, नसेल जरी तरी सुद्धा हळूहळू प्रॅक्टिसने जाणवायला लागेल. आता आपले दोन्ही हात आपण आपल्या मूलाधार म्हणजेच आपल्या मांडीवर ठेवायचे. डोळे बंद ठेवले तरी चालेल आणि उघडे ठेवले तरी पण लक्ष मात्र पूर्ण खाली आपल्या मूलाधारावर म्हणजेच खालच्या भागावर ठेवू. डोळे बंद ठेवले तर जास्त आपल्याला परिणाम जाणवतो. आपल्या मूलाधाराला सगळं आपलं लक्ष एकाग्र करायचंय. पूर्ण लक्ष आपलं मूलाधारावर. ज्यांना चोकुरीचं चिन्ह आठवतंय त्यांनी आपल्या एका कुठल्या तरी हाताने मांडीच्या भागावर चोकुरे चिन्ह काढू. जसं आपण पेनानी काढतो त्याचप्रमाणे काढायचं. चोकुरे 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 3 वेळा उच्चार करायचा. ज्यांना येत नाही चिन्ह त्यांनी नुसता उच्चार करा. चोकुरे चोकुरे चोकुरे. चोकुरे. याचा अर्थ युनिव्हर्सल एनर्जी असा होतो. हा जॅपनीज वर्ड आहे. फक्त विश्वासाने हा शब्द म्हणा. त्याचसोबत 3 वेळा से हे की, से हे की, से हे की.
सोबतच तुमचे सगळे फायदे, लाभ माझ्या मूलाधार चक्राला मिळू देत, असं म्हणायचं. आणि पूर्ण विश्वासाने, रेकी शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आपले दोन्ही हात मांडीवर ठेवायचे. जे आत्ता जॉईन झाले ते सुद्धा डायरेक्ट आपण मांडीवर हात ठेवा आणि फक्त मनामध्ये म्हणा, हे रेकी शक्ती माझ्या मूलाधार चक्राला पूर्णपणे संतुलनात आण. पुढची 3 मिनिटं पूर्ण विश्वासाने आत्ता आपल्या हातामध्ये शक्ती वाहतीये आणि ती आपल्या मांडीच्या पायापर्यंत, गुडघ्यांना, सगळ्यांना, खालच्या सगळ्या भागाला ऊर्जा देतीये. असा विश्वास मनात ठेवायचा. ते अनुभव करायचे, फील करायचे की आत्ता हे माझ्यासोबत होत आहे. माझं मूलाधार संतुलनात येत आहे. जितक्या विश्वासाने आपले गुरु आपल्या शेजारी बसलेत, सर्व ईश्वरी शक्ती आपल्यासोबत आहेत. पण आभार व्यक्त करू डॉक्टर मिकाऊ उसुई यांचे. त्यांना पण आपण आवाहन करू, आपण आमच्यासोबत या. अजून 2 मिनिटं मूलाधारावरच. मी पृथ्वी मातेवर सुरक्षित आहे. मी समृद्ध आणि शक्तिशाली आत्मा आहे. मी प्रत्येक क्षणाला ईश्वरी शक्तींच्या, परमात्म्याच्या सुरक्षिततेमध्ये आहे. माझं मूलाधार चक्र पूर्ण संतुलनात आलं आहे. आपला उजवा हात आता पोटावर उजव्या बाजूला आणि डावा हात उचलून डाव्या बाजूला ठेवू. ते दोन्ही हात आपल्या ह्या ओटीपोटाच्या भागावर फील करायचे. हातातून जाणारी शक्ती ओटीपोटामध्ये सगळीकडे पसरती. जितकं ओटीपोटातून श्वास घेता येईल, म्हणजेच आपलं लक्ष ओटीपोटावर आणि प्रत्येक श्वासावर. जणू काही ओटीपोटातून श्वास बाहेर येतोय आणि पुन्हा त्याच भागात आत जातोय. जागा करा आपल्या स्वादिष्ठान चक्राला. श्वास घेऊन जागा करा.
ओटीपोटात काही हालचाल जाणवतीये का? पूर्ण लक्ष आपल्या स्वादिष्ठान सॅक्रल चक्रावर, जे भावना आणि विचार नियंत्रणात आणायचं काम करतं. माझे सेक्स हार्मोन्स संतुलनात येत आहेत. या भागातील सर्व आजार दूर होत आहेत. माझी क्रिएटिव्हिटी, कल्पनाशक्ती वाढलीये. नारंगी रंग ह्या भागामध्ये सगळीकडे पसरतोय. हातातून रेकी शक्ती गोल 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 या सगळ्या भागामध्ये फिरायला लागली. प्रत्येक पेशीपर्यंत जाते. ओटीपोटाच्या मागे, पाठीकडे सगळीकडे ही शक्ती पोहोचतीये. चोकुरे आणि सेहेकी हे चिन्ह ह्या भागामध्ये आतपर्यंत उतरलेत. आपल्या हाताद्वारे त्यांचे सगळे फायदे माझ्या या भागाला मिळतायत. माझं स्वादिष्ठान चक्र आता संतुलनात आलं आहे. आपला उजवा हात आता नाभीवर उजव्या बाजूला आणि आता डावा हात उचलून नाभीच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे. आपण दोन्ही हात एकमेकांवर मध्यभागी ठेवू शकतो. पूर्ण सरेंडर भावानी शरण जाऊन जे काही होत आहे ते माझ्या हिताचं होत आहे. माझा पूर्ण विश्वास आहे त्या शक्तीवर, असा मनामध्ये भाव ठेवायचा आहे. आणि या रेकी शक्तीला पूर्ण शरीरामध्ये आतपर्यंत येऊ द्यायचंय. जिथं कुठं त्रास आहे, आजार आहे, अडथळे आहे पेशींमध्ये, ऊर्जेमध्ये, ती आपोआपच रेकी शक्ती मार्ग काढत तो अडथळा दूर करते. हा विश्वास ठेवायचा आहे आपल्या इष्टदेवतेवर, कुलदेवतेवर, गुरूंवर किंवा त्या परम शक्तीवर ज्यावर आपला विश्वास आहे. माझं मणिपूर चक्र संतुलनात येत आहे. रेकी शक्ती माझ्या पोटामध्ये जाऊन सगळा ऊर्जेचा अडथळा दूर करते.
माझी नाभीची ऊर्जा मणिपूर चक्र संतुलनात आली आहे. रेकी शक्तीचे आभार व्यक्त करत माझा उजवा हात मी आता हृदयावर उजव्या बाजूला ठेवते, छातीवर, आणि छातीच्या डाव्या बाजूला डावा हात. आपल्या हातांची गरमी, ऊब, उष्णता अनुभव करा. आपल्या छातीवर जाणवत असतील आपले दोन्ही हात. इथंच आपलं हृदय आहे. रेकी शक्ती आपल्या हातातून हृदयाच्या, छातीच्या सगळ्या भागात पसरते. इथले ऊर्जेचे सगळे अडथळे दूर होत आहेत. माझं हृदय सर्वोत्तम पद्धतीने काम करतंय. सगळ्या रक्तवाहिन्या, पेशी, रक्त योग्यरित्या काम करतायत. आपली छाती अनुभव करा. छातीवर येणारा श्वास, हालचाल आपल्या छातीची. छातीच्या मागे आपल्या पाठीपर्यंत ही ऊर्जा पसरलेली तुम्हाला जाणवत असेल. आपल्या पाठीचा भाग सुद्धा अनुभव करा. बघा तिथपर्यंत आपले श्वास जात आहेत आणि हातातून वाहणारी ही रेकी शक्ती सगळ्या पाठीमध्ये पसरली. छातीच्याच वर खांद्याद्वारे आपल्या हातातून पुन्हा ही शक्ती आपल्या छातीत येते. परमात्म्याचं प्रेम आपल्या या छातीला, आपल्या हृदयाला मिळालेले अनेक दुःख, त्रास, यातना कमी करतंय. माझ्या आतमध्ये तो आहे, ही भावना आपल्याला या भागावर येते. तो शिव माझ्या आतच बसलाय, तो परमात्मा माझ्या आतच आहे.
आभार व्यक्त करू आपल्या गुरूंचे, आई वडिलांचे, कुटुंबाचे, सगळ्या सुखसोयी ज्या आपल्या आयुष्यात आहेत, आपलं घर, आपलं शरीर, आपला श्वास, सगळ्यांचे आभार व्यक्त करू. रेकी शक्तीचे आभार व्यक्त करू. आपण ह्या क्षणाला, ह्या वेळी इथं आहोत, त्यासाठी आपल्या आत्म्याचे आभार व्यक्त करू, ज्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला. आणि आपला उजवा हात आता आपण आपल्या विशुद्धी चक्रावर, गळ्यावर, उजव्या बाजूला किंवा पुढे मागे आपल्या सोयीने ठेवू. डावा हात सुद्धा गळ्यावर, डाव्या बाजूला किंवा आपल्या सोयीने ठेवायचा. शेवटची 2 मिनिटं आपण विशुद्धीवरच आपलं सत्र संपवणार आहोत. त्यानंतर तुमची इच्छा असेल तर जरूर थर्ड आयला, आज्ञाचक्राला सुद्धा 3 मिनिटं रेकी द्या, किंवा झोपताना सुद्धा आज्ञाचक्राला रेकी दिली तरी चालेल, झोपल्या झोपल्या. विशुद्धीवर आपले हात जाणवत आहेत का बघा. माझ्या थायरॉइडच्या ग्रंथी पूर्णपणे संतुलनात आहेत. आपल्या गळ्याच्या सगळ्या भागामध्ये रेकी शक्ती आतपर्यंत, प्रत्येक पेशीपर्यंत जाते. रक्तवाहिन्या, रक्त सगळीकडे पसरते. गळ्यातून आपल्या कंठाच्या दिशेला, जीभ, दात, आपल्या हिरड्या, सगळीकडे ही शक्ती पोहोचायला लागली. काही सेकंद राहिली, त्यामुळे आपण आता या सत्रातून बाहेर येऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. आभार व्यक्त करू रेकी शक्तीचे. काही वेळ आपण ह्याच अवस्थेत बसू शकता. आपल्या सगळ्यांचे अनेक धन्यवाद. थँक्यू.